और यहाँ पर हवा में गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। महेश समीर मात्रा और यहाँ पर जी हाँ अंपायर ने सीधा हाथ दिखा दिए और आउट का इशारा। शॉट तो काफी अच्छा लगा था पहले गेंद में और उसी से दूसरी गेंद में आउट होके पेविलियन को ओर जाते हुए और उसका स्थान ग्रहण करने के लिए आए हैं करण मरवी। करण मरवी फिर से तैयार। और यहाँ पर लाजवाब कैच, लाजवाब। जितना ही तारीफ किया जाए उतना ही कम इस कैच का। दो विकेट के नुकसान पर रन जहां का तो हाँ 4। अच्छी गेंदबाजी समीर मात्रे, अच्छी गेंदबाजी किए। 2 गेंदों में 2 विकेट झटकाए और ये हैट्रिक का चांस। और यहाँ पर हवा में गेंद नीचे क्षेत्र रक्षण मौजूद नहीं लेकिन बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। क्योंकि ये पावर प्ले चल रहे हैं इसलिए, नहीं तो शायद। और यहाँ पर फिर से ऑफ स्टंप के दिशा में ढकेल दिया गेंद को, लेकिन गेंद ये फील्ड के कारण 4 रन तो मिल सकता था लेकिन नहीं मिले। तब तक आसानी से 2 रन पूरा किए। इस 2 रन के सहारे से, सॉरी 3 रन, इस 3 रन के सहारे से स्कोर जाके पहुंचा 11, 2 विकेट के नुकसान पर। अब आखिरी गेंद इस ओवर का। और यहाँ पर किनारा लगा, आसानी से 1 रन चुराए। पारी का पहला ओवर खत्म होने के बाद 12 रन 2 विकेट के नुकसान पर।
घेतली, फलंदाज बाद होतो. थर्ड मॅनला इथे झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक बसतोय तिसरा. ब्रदर्स ग्रुप 11 या संघाला 13 या धावसंख्येवरती. गोलंदाजी करत असताना गोलंदाज विनोद, ज्याने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, आता सुद्धा मात्र त्याने 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि मात्र एक गडी सुद्धा बाद त्याने केला. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं 3 डॉट चेंडू मात्र आले होते. एक चेंडूवरती विकेट, एक चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव आली होती. नवीन फलंदाज आला स्ट्रायकेट एंडला जगदीश आणि नॉन स्ट्रायकेट एंडला फलंदाज आहेत प्रतीक मादरे. शौर्य डेकोरेटर्सचे मात्र नक्कीच प्रोप्रायटर आहेत. नॉन स्ट्रायकेट एंडला आता मात्र येतात ती टर्नआउटची संधी होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, चेंडू मात्र नक्कीच अस्टरमध्ये फेकला सुद्धा होता. नॉन स्ट्रायकेट एंडला बॅकअप चांगला येते. तत्पूर्वी षटक क्रमांक समाप्त होते दुसरं आणि 2 षटका अखेर. धावसंख्या धावफलकावरती लागते ब्रदर्स ग्रुप 11 संघाची. 14 धावा, 3 गडी बाद, 14 धावसंख्या. डीजे तर ज्या ब्रदर्स ग्रुप 11 ने पहिल्या सामन्यामध्ये 75 धावा मात्र कुठून काढल्या होत्या आणि त्या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर 44 धावांची खेळी केली होती. विनायक काटे यांनी तो मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि कुठेतरी संघ मात्र आता बॅकफूटवर दिसतो आपल्याला, कारण की पॉवर प्लेचे दोन्ही षटक समाप्त झाले. धावा धावफलकावरती लागले 14. 7.00 च्या सरासरीने समीर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. हा चेंडू कोलवर टप्प्याचा होता. इथे मात्र बॅटची खालची कडा घेतली. चेंडू येतोय ऑन साइडला, मिड ऑनला मात्र चेंडू फील्ड होईल. तोपर्यंत मात्र ही एकच धाव मिळतीये. धावफलक एकने पुढे धावफलकावरती लागतायत 15 धावा. धावफलक एकने पुढे जातोय. 15 धावा धावफलकावरती लागतायत. हा चेंडू मात्र सुरेख होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला अडवतायत गोलंदाज समीर, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. तो समीर मात्र सेकंड स्पेल घेऊन आलाय स्वतःची आणि नक्कीच चांगली गोलंदाजी करताना दिसतोय पहिल्या सामन्यापासून. आताचा चेंडू सुद्धा सुरेख होता, खोलवर टप्प्याचा होता. पॅटर्न पॅटच्या मधनं चेंडू निघून जातोय. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय जय 11 हा संघ. मागच्या सामन्यात सुद्धा 58 धावेवरती रोखलं होतं आरोही 11 संघाला. तशीच गोलंदाजी आता सुद्धा करताना दिसतोय. फुल्लर यांचा चेंडू होता, चेंडूला मात्र खेचून काढलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरनं आले होते. चांगली फेकी होतीये. रनआउटची संधी मात्र इथे होती आणि इथे मात्र बघायला गेलं तर फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. फेकी सुद्धा चांगली केली होती. कलेक्टिंग सुद्धा मात्र क्षेत्ररक्षक निखिलने सुरेख केली होती. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. गोलंदाज तयार होतो राऊंड विकेटने पुन्हा एकदा. हा चेंडू सुद्धा पुल्लर यांचा होता. चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र. आता फेकी चांगली होतीये. आता मात्र थोडीशी लेट फेकी येते पुन्हा एकदा जर बघायला गेलं तर. आणि पंच सांगतायत की एक शॉर्ट रन आहे, त्याच्यामुळे जर बघायला गेलं जिथे मात्र 2 धावा या होत्या तिथे मात्र ही एक धाव मिळेल. रनिंग तर मात्र खूप सुरेख होती, पण कुठेतरी बॅट मात्र जेव्हा टेकवण्याचा प्रयत्न केला होता प्रतीकने ती थोडीशी चुकले आणि पॉपिंग क्रीजच्या बाहेर मात्र बॅट ठेवली नॉन स्ट्रायकेट एंडला. पण स्ट्रायकेट एंडला पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होतील. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय समीर. फुल्लर यांचा चेंडू होता, फटका हवेमध्ये आहे, नोमान स्लॅन्ड मध्ये पडतोय. पुन्हा आता तोच क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय आणि आता मात्र
फेकी थोडीशी खराब झाली. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा इथे मात्र पूर्ण होत आहेत ओव्हरच्या स्वरूपात. बॅकअप मात्र नव्हतं गोलंदाजाच्या मागे. जर बघायला गेलं तर बॅकअप थोडं दूरवर होतं. त्याच्यानंतर नक्कीच बघितलं चेंडू खूप दूर गेला होता आणि त्याचाच फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि एक धाव अजून इथे मात्र कंप्लीट केली आहे आणि 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 3 षटका अखेर धावा धापलकावरती लागल्या आहेत. 21 धावा धापलकावरती लागल्या आहेत. बराच वेळ मात्र संगीत चालू राहिलं कारण की ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती चालू होता. 3 षटका अखेर जो मात्र नक्की सुटकेचा श्वास घ्यावा लागतो दोन्ही संघांच्या फलंदाजांना. क्षेत्ररक्षकांना मात्र जे 11 क्षेत्ररक्षक मात्र मैदानात खेळतायत. रगरगत्या उन्हामध्ये मात्र हा सामना सुरू आहे. दुपारच्या 17 मध्ये मात्र जर बघायला गेलं तर 1:01 झालेले आहेत. कव्हर पॉइंट आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहेत. मिड विकेट कावो कॉर्नर स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहेत. एसटी रक्षक इथे मात्र गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्प्यामध्ये चेंडूला फील्ड करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र अक्षय होते तिथे. एक क्षेत्ररक्षण दाखवलं. फेकी सुद्धा चांगली होती पण त्याच्यापेक्षा जास्त मात्र चिताच्या चपलाईने मात्र ही धाव पूर्ण केली. फलंदाज प्रतीक आणि जगदीशने स्टॅकेट एंडला पुन्हा एकदा येतोय जगदीश. हा चेंडू मात्र मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बॅट मात्र जर बघायला गेली थोडी अगोदरच फिरली होती फलंदाज जगदीशची. चेंडू मात्र बराच वेळानंतर शिक्षकाच्या हातामध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सामना होतीये. सुरेख गोलंदाजी होतीये. च्या ब्रदर्स ग्रुपने पहिल्या सामन्यामध्ये 75 धावा कुठल्या होत्या. तो ब्रदर्स ग्रुप कुठेतरी बॅकफुटवर सापडताना दिसतोय मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये. इथून मात्र हा चेंडू सुद्धा निर्धाव येतो. अपेक्षेपेक्षा थोडा खाली रद्द. एसटी रक्षक मात्र थोडेसे फंबल झाले पण एकही धाव मात्र इथे मिळत नाहीयेत. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. तीन चेंडू झाले धापलकावरती. धावा मात्र 22 धावा धापलकावरती लागल्यात. इथे मात्र अपील केले कॉड बिहाइंड. अपील मध्ये थोडासा उत्साह कमी दिसतोय आणि अजून हे एक निर्धाव चेंडू येतोय. जर बघायला गेलं तर एक वेगळाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज जगदीशने पण सलगचा तिसरा चेंडू निर्धाव येतोय. षटक क्रमांक 4 सुरू असताना गोलंदाज विनोद मडवीच
सुरेख सुरेख गोलंदाजी होते मैदानावरती. हा चेंडू डान्सिंग डाऊन द ग्राउंड स्टेप आउट होऊन केलायचा होता. रनआउटची संधी इथे सुद्धा होती, ती संधी मात्र गमावली. पुन्हा एकदा अजून एक निर्धाव चेंडू येतोय. सुरेख गोलंदाजी होतीये. सलग 4 चेंडू निर्धाव येत आहेत. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत विनोदसाठी, ज्याने मात्र पहिलं स्पेड आदळलं आणि नक्कीच पॉवर प्लेचं दुसरं षटक आदळलं. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्याने 2च धावा खर्च केल्या होत्या आणि आता सुद्धा मात्र एकच धाव खर्च करतोय. इथे मात्र बॅटची कडा घेतली, स्वतः गोलंदाज येतोय. थोडासा लांब चेंडू पडतो नोमॅन्स लँड मध्ये. तिथं मात्र क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑफ वरनं. तोपर्यंत 2 धावेचा अवधी, 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होता. शेवटच्या मोमेंटला नकार येतोय. सुरेख सुरेख गोलंदाजी होतीये गोलंदाज विनोद मडवीकडनं आणि 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या धावफलकावरती आहे, विचार केलं तर गडी बाद झालेत 3 आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 24. त्याच्यामध्ये नक्कीच 2 स्पेल बघितले आपण विनोदचे आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्याने धावा खर्च केल्या. फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. सुरेख गोलंदाजी केली विनोद मडवीने आणि नक्कीच त्याला उपमा दिली. आमच्या सोबत आमचे गुणलेखक निहाल आम्हाला म्हटलेत की त्याला नक्कीच मलंगड एक्सप्रेस म्हणून एक नाव दिलं जातं आणि त्याचीच मात्र कुठेतरी त्याने जाणीव करून दिली. आणि 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत असताना एक गडी सुद्धा बाद केला. षटक क्रमांक सुरू होतोय 5वं. गोलंदाजी ट्रॅक वरती येतो. आता मात्र गोलंदाज उदय राणे, त्याने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. नक्कीच आम्ही बघितलं उदयला सुद्धा थोडी मलिंगा स्टाईल मात्र त्याची गोलंदाजी आहे. जो हात मात्र फिरतो त्याचा थोडा मलिंगा स्टाईल न फिरतो आपण बघू शकता. इथे मात्र आता कुठेतरी चुकी होतीये. पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत चेंडू बीमर आहे. आईट फॅक्टर मात्र चेंडू खूपच वरतून निघून जातोय आणि इथे नो चेंडू येतोय, म्हणजे फ्री हिट असणार आहे हा चेंडू. ज्या मात्र उदयचं आम्ही कौतुक केलं, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली, तो कुठेतरी मात्र आता पहिल्या चेंडूवरती चुकी करतोय. स्ट्रायकेट यांना फलंदाज प्रतीक साठी असेल हा फ्री हिटचा चेंडू. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा आतमध्ये येतोय. रनआउटची संधी इथे होती, संधीचं सोनं सुद्धा होतंय. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय 25 या धावसंख्येवरती. धक्का क्रमांक 4. जगदीश बॅक टू द पवेलियन. डीजे
चेंडू त्याच्यापासून दुरावला आणि इथे मात्र या 2 धावा तत्पुरी पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक दोन्ही पुढे सरत धावफलकावरती लागतायत. धावसंख्या 27 धावा धावफलकावरती लागतायत. नक्कीच एक नो चेंडू आला त्याच्यावरती एक धाव आली होती. त्याच्यानंतर मात्र फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. त्याच्यानंतर कॅचच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. त्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव आले आणि तिथनं बघायला गेलं तर या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. सुरेख गोलंदाजी केली. पहिला चेंडू जरी बिमर असला नो असला असं वाटलं होतं षटकामध्ये कुठेतरी थोड्या धावा बघायला भेटेल आपल्याला, पण तिथनं कमबॅक सुरेख केलं गोलंदाज उदय राणेने आणि सर्व फलंदाजाला मात्र एका जागेवरती बांधून ठेवलंय. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. 5 षटका अखेर धावसंख्या धावफलकावरती 27 आणि स्कोरबोर्ड लॉट्स ऑफ 5 विकेट्स. ब्रदर्स ग्रुप 11 स्ट्रायकेट एनला फलंदाज अजूनही खेळतोय. प्रतीक 4थ्या क्रमांकाला आलेला फलंदाज खेळतोय खेळपट्टीवरती. शेवटचं षटक असेल मार्गस्थ गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज विनायकचा पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये, कारण की मोठ्या फटक्यांची आता गरज असेल, कारण की धावा धावफलकावरती आपण बघतोय फक्त आणि फक्त 27 धावा धावफलकावरती बघतोय. हा चेंडू इथे मात्र पुल केलाय. चेंडू मात्र हवेमध्ये. इथे चुकी होणार नाहीये. डीप स्क्वेअर लेगला मात्र एक सोपा जेल टिपलाय. अजून एक फलंदाज बाद होतोय. प्रतीकची केली संपन्न होतीये. धक्का क्रमांक 6 ब्रदर्स ग्रुप 11 संघाला. मास्टरचं सुद्धा मी कौतुक करेन. त्याच्या सहित बघायला गेलं तर आमचे कॅमेरामॅन फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह क्वालिटी विथ क्वांटिटी सुरेख मात्र आपण बघतोय क्वालिटी स्क्रीन वरती अक्षरशः आपल्याला रिप्ले सुद्धा बघायला भेटत आहेत. जर बघायला गेलं अजूनही एक धाव धावफलकावरती ऍड होईल. धावफलक एकने पुढे धावफलकावरती लागतात 28 धावा. धावांवरती रोख लागलाय ब्रदर्स ग्रुप 11 संघाच्या आणि पूर्णपणे बॅकफूटवर बघायला भेटतोय. कारण त्याचं कारण गोलंदाजी आणि गोलंदाज बघितलं विनोद, समीर, उदय आणि शेवटच्या षटकामध्ये आता मात्र विनायक. सुरेख गोलंदाजी होते सर्वांकडनं. कॅन्डी खेळतोय स्ट्रायकेट एंडला. 7व्या क्रमांकाला आलेला फलंदाज आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. जमिनी सलग हा चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे ऑफ साइडला आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र फलंदाज बाद झाले. सॉरी माफ करा. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या सत्रातील दुसरी धाव घेताना मात्र इथे फलंदाज बाद होतोय. कॅन्डी मात्र बाद होतोय. नक्की ज्याच्या चेंड्यावरती नक्कीच हास्यरमय असतं. कोणतेही मात्र टेन्शन न घेता तो खेळाडू मात्र हसत असतो. इथे मात्र एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र रनआउटची संधी. अजून एक फलंदाज बाद होईल आणि जाता जाता मात्र धक्का क्रमांक बसतोय 8वा आणि धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांच्या अखेर फक्त आणि फक्त 30 धावा धावफलकावरती लागल्यात. पूर्णपणे बॅकफूटवर बघितलं आपण ब्रदर्स 11 संघ, ज्या संघाने मात्र पहिल्या सामन्यात खूप चांगली फलंदाजी केली होती. 75 धावा कुठल्या होत्या. तोच क्षेत्ररक्षक मात्र आहे इथे कुठेतरी तोच संघ फलंदाजी करताना कुठेतरी बॅकफूटवर आपल्याला बघायला भेटला. फक्त आणि फक्त 30 धावा धावफलकावरती झाल्यात आणि मात्र इथनं बघायला गेलं तर जय 11 संघाने त्याने मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी फलंदाजी केली आहे. त्या संघाने मात्र आता सुद्धा सुरेख गोलंदाजी केली आहे आणि फक्त 30 धावेवरती रोख लावलाय ब्रदर्स ग्रुप 11 संघाला आणि 31 धावेचं इथनं मात्र लक्ष ठेवलंय.
पहिल्या 6 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. दुसरं स्पेल, दुसरं मात्र इथे सत्र सुरू होईल. तत्पूर्वी आपण ऐकूया मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक भागेश दादा म्हात्रे यांना. मी इथे थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, एन्जॉय करा. भालद्वारली प्रीमियर लीग अर्थातच BDPL वर्ष 4 आणि नक्कीच 2 गावातनं स्वीकारलेली मात्र ही एक स्पर्धा मात्र नक्कीच आपण एन्जॉय करतोय. आणि पहिला दिवस या स्पर्धेत 2 दिवसीय ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि पहिला दिवस सुद्धा आपण एन्जॉय करतोय. दोन्ही संघ जिंकून मात्र पुढे आले होते. आता यातले जो संघ जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि जो संघ हरेल त्याला मात्र अजून एक संधी मात्र असेल या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याची. यावेळी आपण मायक्रोफोन वरती भागेश दादा म्हात्रे यांच्याकडे. ती अनेक सारे झरे हे जमा करत करत मात्र ती नदी जेव्हा समुद्राकडे मार्गक्रमण करते ना, तेव्हा एक मोठी नदी तयार होऊन ती समुद्राला येऊन विलीन होते. एका समालोचकाने खूप छान शब्द म्हटले की असंख्य नद्या ज्या समुद्राला येऊन विलीन होतात, परंतु एकही समुद्र नाही जो नदीला येऊन विलीन होतोय. याचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मोठा समुद्र खारड बनण्यापेक्षा छोट्याशा गोड पाण्याचा एक नदीचा ओढवा नक्कीच त्याला खूप महत्त्व असतं. महत्त्व आज खेळाडूंवरती दाखवलं गेलं, कारण 2 गाव आज एक संघटित देऊन एक निष्ठ जी भावना त्यांनी मनामध्ये ठेवली की आज 2 गावं एकत्र करून आपल्याला ही शृंखला मात्र पार पाडायची, ते स्वप्न बघितलं गेलं. अशी हृदयनाथ रसाल, नितेश म्हात्रे, सुभाष म्हात्रे, परेश म्हात्रे यांच्या स्वप्नातून स्वविद्यमानातून ही साकारलेली स्पर्धा म्हणजेच BDPL अर्थातच भालद्वारली प्रीमियर लीग. पहिली मॅच जिंकून या 2 टीम पुढच्या फेरीमध्ये दाखल झाल्या. स्वप्न पाहिलं होतं टीम ब्रदर्स ग्रुपने की पहिल्या मॅचमध्ये 76 धावसंख्येचं आपण लक्ष ठेवलं होतं, परंतु या मॅचमध्ये इम्पॉर्टंट काय होतं, 44 धावसंख्या पहिल्या मॅचमध्ये बनवल्या गेल्या. त्या ठिकाणी विनय काठी यांनी तो अपयशी ठरला. त्याच्या बॅटमध्ये आपण फक्त बघितला गेला धावसंख्या 7 धावसंख्येवरती त्याला थांबवलं गेलं. जिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले समीरचं चांगलं महत्त्व राहिलं, कारण समीरने बॉलिंग करत असताना 1 विकेट मात्र आपल्या पक्षामध्ये घेतला गेला. 12 धावसंख्या खर्च केला. विनोदने एक गडी बाद करून महत्त्वाचं काय राहिलं तर विनोदने पहिलं षटक जे आपल्या सांघिक कोट्यातील दुसरं हाताळलं ते 2 धावसंख्येचं नक्कीच राहिलं आणि त्याच्यानंतर षटक हाताळलं गेलं. सेकंड स्पेलमध्ये नक्कीच आले, त्यांनी फक्त 3 धावसंख्या. टार्गेट फक्त 30 धावसंख्येचं आहे आणि हे 6 षटकामध्ये 30 धावसंख्या कंपल्सरी बनवावं लागतील. यावेळेला बॉलर तर खूप सुरेखरित्या होता, परंतु इनफिल्डच्या वरून हा बॉल खूपच वेगाने डीप कव्हर पॉइंट सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवरती आकाश दमदार नजडेआर हा सीमारेषे पार चौकार. आरोही 11 आणि आराध्य युवराज 11 नक्की टीमचे कॅप्टन नक्कीच तुम्ही उपस्थित राहायचं. लगेच बॉल तयार, पहिल्याच बॉलवरती आला चौकार. 31 टार्गेट. या वेळेला कट केला चेंडूला डिपिच कव्हर पॉईंटच्या मधनं गॅप इथनं शोधली गेली. धनुष्य बाणासारखा हा बॉल सर डिपिच कव्हर पॉईंट सीमारेषे पार. लागोपाठचा अपरा हा बॅटमधनं हा लागोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू. लागोपाठचा हा दुसरा चौकार. क्रिकेट विथ द ब्रेन, दिमागदार पद्धतीने अगदी बघितलं गेले 2 फटके. एक इनफिल्डच्या वरून काढला गेला आणि यातनं गॅप शोधली गेली ती म्हणजेच विनोद मडवी यांनी अँगल चेंज केला राऊंड द विकेटने. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळायचा होता. ऑफ साईडला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रतीक माते त्या ठिकाणी होते. थोडासा वेट केला, बघितलं गेलं चेंडू थोडासा पुढेच पडेल, कदाचित कलेक्टिंगला थोडासा अडथळा निर्माण झाला असता, त्याच्यामुळे थांबले गेले आणि तोपर्यंत जर बघितलं गेलं तर या 2 धावसंख्या सहजरित्या
बॉटम हँडचा वापर होता या चेंडूमध्ये. 2 धावसंख्या आता 10 या आकडावरती आपल्याला पाहायला मिळते. हो तयार जगदीश. यावेळेला अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला खूपच वेगाने एक टप्पा घेतल्यानंतर बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पार. हा प्रहार विनोद मडवीचा आणि या ओव्हर मधला विनोद मडवीच्या बॅट मधला हा तिसरा चौकार. विनोद मडवीची झेल आणि ती मंगेशने इथनं पकडली गेली. बॉटम हँडचा त्यांना वापर करायचा होता. बॉल अगदी बघितलं गेलं तर वरच्या भागेला नक्कीच हा बॉल लागला गेला. चांगल्या प्रकारचा बॉल पीच सुद्धा जगदीश यांनी केला आणि मंगेशच्या हातामध्ये ही विनोद मडवीची झेल. वैयक्तिक 14 धावसंख्या नक्कीच आपण बघितले गेल्या त्याच्या बॅटमधनं आणि स्कोरबोर्डवरती धावसंख्या सुद्धा 14. निखिल मात्रे नवीन बॅट्समॅन. यावेळेला फटका तर चांगला इनफिल्डच्या अगदी मधनं हा फटका धनुष्य बाणासारखा सरळ बॉल सीमा रेषेच्या पार हा चौकार. लेवर तुम्ही ट्रान्स बघू शकता. अगदी ट्रान्स मधल्या एसटी वरती होता तो बदलला गेला थोडेसे फ्रंट फूटला गेले आणि फ्लिक करत असताना अगदी हा फटका तुम्ही चौकार बघितला. यावेळेला अजून एक चांगला फटका चेलची इथनं शक्यता. हरीश गायकर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकी नसेल त्यांच्याकडनं दुसरा विकेट इथनं प्राप्त करत असताना या ओव्हर मधला हा पहिला विकेट एक चौकार त्याच्यानंतर हा विकेट इथनं कॅरी केला जातोय. गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतात धनाजी टोकरे. वीस धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात स्कोर बोर्डवरती ज्या ठिकाणी 2 गडी बाद झाल्यात. एक चौकारानंतर इनसाइड आउट नक्कीच फटका खेळायचा होता. बॅकफुटला गेल्यानंतर त्यांनी रूपांतर इनसाइड आउट या फटक्याचं नक्कीच रूपांतर केलं होतं परंतु बॅटवरती व्यवस्थित मिडल हा चेंडू नव्हता. जे कव्हरला क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या हातामध्ये होते त्याच्या हातामध्ये जे हरीश गायकर याच्या हातामध्ये तुम्ही झेल बघितला गेला. 2 गडी बाद झाल्यात. 22 धावसंख्या स्कोर बोर्डवरती. आतापर्यंत जर विचार केला गेला तर 9 धावसंख्येची गरज जिथे बॉल शिल्लक असतील 18. मग 28 चेंडू बॉल तयार फक्त 9ची गरज. यावेळेला फटका तर चांगला खेळायचा होता. बॅटच्या आतल्या कडेला हा बॉल नक्कीच यष्टीरक्षकाने आपलं काम पूर्ण केलं. टीमचे कॅप्टन विनायक काठे बॅटिंग करत असताना अशा अपेक्षा विनायक काठेकडे नव्हती कारण त्याच्यानंतर मिडल ऑर्डरला आपण करण मडवीला बघितलं. त्याच्या अगोदर जनाजी
टोकरे जर बॅटिंग वरती गेले असते ना तर हा धावसंख्येचा आलेख तुम्हाला उंचावलेला पाहायला मिळाला असता, परंतु इथनं थोडीशी चुकी, थोडीशी मिसकॉर्डिनेशन त्यांच्यामध्ये. हे मला फटका तर सुरेख आहे. झेलची परत संधी, करण मडवी त्या ठिकाणी झेल खाली. अजून एक विकेट कॅरी करतो धनाजी टोकरे. अजून एक बघितलं गेलं तर मोहोरा महत्वाचा टिपत असताना निखिल मात्र बॅक टू द डगआउट. धावसंख्या असताना 22. धावसंख्येने नक्कीच पॅनलाइज केली जाईल ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टीम जिंकली आहे त्या ठिकाणी जय 11. विनंती करतोय की आरोही 11 आणि युवराज आराध्य 11 नक्कीच टीमचे कॅप्टन लगेच तुम्हाला टॉस करण्यासाठी यायचं आहे. हा मॅचचा नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने 2 षटक